कल्पना करा, एखादा व्यक्ती आपल्या घरातून अगदी नेहमीप्रमाणे बाहेर पडतो. त्याला वाटतं की काही तासांनी तो आपल्या कुटुंबाकडे परतणार आहे. पण त्याला माहिती नसतं की त्याच्यावर आधीच मृत्यूची सावली फिरत असते. त्या दिवशी घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी सामान्य वाटत होती. रस्त्यावरची वर्दळ, लोकांची धावपळ, फोनवरची साधीशी संभाषणं. पण या सगळ्यांचा आड एक असा कट शिजत होता ज्याची कल्पनाही कोणाला नव्हती. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कटाचा सूत्रधार असा व्यक्ती होता ज्याच्यावर कोणाचा संशय येणार नव्हता. नेमकं काय घडलं होतं, हा खून अचानक झालेला होता की त्यासाठी अनेक दिवसापासून तयारी सुरू झालेली होती. ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला गेला तोच विश्वासघातकी ठरला का? आणि पोलिसांच्या हातात जेव्हा पहिला पुरावा लागला तेव्हा संपूर्ण प्रकरणाने असा पलटा घेतला की अनुभवी अधिकारीसुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. पण ही सुरुवात होती, कारण प्रत्येक पुराव्याच्या पाठीमागं लपलेलं होतं आणखी एक रहस्य. आणि प्रत्येक रहस्य उलगडल्यानंतर समोर येत होता एक नवा धक्का. शेवटी प्रश्न फक्त एवढाच नव्हता की खून कोणी केला, तर प्रश्न हा होता की संपूर्ण खेळ कशामुळे रचला गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा एक एक धागा उलगडणार आहोत. घटनास्थळापासून ते आरोपीच्या अटकेपर्यंत पोलिसांच्या तपासातील प्रत्येक महत्त्वाचा पुरावा, साक्षीदारांचे धक्कादायक खुलासे आणि शेवटी समोर आलेलं सत्य. त्याने संपूर्ण परिसर सध्या हादरून गेलाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही मिनिटात समोर येणारी माहिती तुमचा या संपूर्ण घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. नवी मुंबई आणि मुंबईचा ऐरोली परिसर, रोजच्या धावपळीत व्यस्त असलेलं शहर. पण याच शहराच्या एका बंद खोलीत 11 महिन्यापूर्वी असं काही घडलं होतं की ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. एक असं हत्याकांड जे तब्बल 11 महिने पोलिसांच्या आणि जगाच्या नजरेपासून लपून राहिलं. मग शेवटी एका मोबाईलच्या घंटीनं आणि पोलिसाच्या चाणाक्ष नजरेनं या खौफनाक सत्याचा पर्दाफाश कसा केला, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, ही कहाणी सुरू होते 50 वर्षाच्या बळीराम सूर्यनाथ कुशावाहा यांच्यापासून. बळीराम आपल्या कुटुंबासह मुंबईच्या ऐरोलीत राहत होते. संसार व्यवस्थित सुरू होता. पण काही महिन्यापूर्वी बळीराम यांच्या घरात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि तो होता 30 वर्षाचा राहुल प्रजापती, जो व्यवसायाने रिक्षा चालक होता. त्याचे बळीराम याच्या घरी जाणं येणं सुरू झालेलं होतं. आणि कधी बळीराम तर कधी त्याची पत्नी सुनीता हिला सोडण्यासाठी राहुल याच्या रिक्षाची गरज भासत होती. त्यामुळे राहुल आणि सुनीता यांच्यामध्ये भेटी होऊ लागल्या. आणि याच काळात हळूहळू बळीराम याची 40 वर्षाची पत्नी सुनीता आणि राहुल यांच्यात सूत जुळायला सुरुवात झाली. बळीराम याच्या पाठीमागं राहुल हा आणि त्याला सुनीताला खुश करू लागला होता. दोघांमध्ये संबंधही येऊ लागले होते. मात्र बळीराम कामाला गेला की सुनीताला राहुल भेटू लागला होता. तिच्या घरी तो एकांत घालू लागला होता. मात्र जेव्हा बळीराम यांना या प्रेमसंबंधाची भनक लागली तेव्हा घरात वाद होऊ लागले. आणि राहुल हा 30 वर्षाचा तरुण होता. त्यामुळे सुनीताच्या सर्व इच्छा तो अतिशय चाणाक्ष पद्धतीने पूर्ण करत होता. त्याच्या घरी येणे बळीरामला खटकू लागलं होतं. तेव्हा बळीराम यांनी दोघांनाही कडक शब्दात बजावलं. पण प्रेमात आंधळ्या झालेल्या सुनीता आणि राहुल हे एकमेकापासून वेगळं राहू शकत नव्हते. बळीराम याला संशय आल्यामुळं दोघांना एकत्र भेटणंही आता अडचणीचं ठरू लागलं होतं. त्यामुळे दोघांच्या डोक्यात आता एकच भूत सवार झालेलं होतं, बळीराम यांना कायमचं रस्त्यातून हटवायचं. शिवाय दोघांना आयुष्यात आनंद घेताच येणार नव्हता. तो दिवस होता 9 ऑगस्ट 2025 रोजीचा. या दिवशी पावसाची देखील रिमझिम सुरू झालेली होती. सुनीताने प्लॅननुसार आधीच आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या मावशीच्या घरी पाठवून दिलं होतं, जेणेकरून घरात कोणीही नसेल आणि सर्व काही सक्सेस होईल. रात्री बळीराम नेहमीप्रमाणे जेवण करून गाढ झोपी गेला होता. पण पत्नी सुनीताच्या डोक्यात शिजत असलेला प्लॅन तिला झोप काही येऊन देत नव्हता. मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर झोपलं तेव्हा सुनीताचा प्रियकर राहुल याला तिने फोन केला आणि बोलावून घेतलं. तेव्हा सुनीता आणि राहुलला घरात घेतलं. दोघेही बळीराम याच्या बेडजवळ आले. बळीराम गाढ झोपेत असतानाच दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून त्याला कायमचं बाजूला केलं. त्यांच्या रस्त्यातील काटा दूर केला. प्रश्न असा होता की बळीराम यांचा श्वास थांबला असला तरी पण खेळ इथेच संपलेला नव्हता.
त्यांना माहीत होतं की बॉडी बाहेर नेली तर कोणीतरी बघेल. तेव्हा पत्नी सुनीता आणि राहुल यांनी क्रूरतेची सीमा पार करत त्यांनी एका धारदार शस्त्राने बळीराम यांच्या मृतदेहाचे 3 तुकडे केले. डोकं एका बाजूला, मधला भाग एका बाजूला आणि कमरेपासूनचा भाग दुसऱ्या बाजूला असे ते 3 तुकडे केले होते आणि ते 3ही तुकडे एका गोणीत आणि चादरीमध्ये घट्ट बांधले. मध्यरात्रीच्या अंधारात राहुलने आपली रिक्षा आणलेली होती, ती घराबाहेर लावलेली होती आणि ते 3 तुकडे त्या रिक्षात टाकून राहुल हा गावली देऊळ पहाडीच्या जंगलाच्या दिशेने निघाला. घनदाट जंगलात कोणीही पोहोचणार नाही अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ते तुकडे फेकून दिले आणि पुरावा नष्ट केला. जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे टाकण्यात आले की जे कोणाला सापडणार नाहीत आणि जंगली प्राणी ते खाऊन देखील टाकतील. याच विचाराने राहुल याने हे सर्व तुकडे विविध दिशेने फेकून दिले होते. आता इकडं पतीचा काटा काढल्यानंतर सुनीताने एक नवीन खेळी खेळली होती. तिने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांना सांगितलं की बळीराम हा कोणालाही काहीच न सांगता घरातून कुठेतरी निघून गेलाय. काही दिवसात ती आपली मुलं घेऊन घनसोली भागात राहण्यासाठी गेली आणि तिथे ती राहुलसोबत अतिशय आनंदात राहू लागली. सुनीता आणि राहुल हे त्यांचं संसार थाटल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहत होते. मात्र गेले अनेक महिने सरत गेले होते आणि जेव्हा 11वा महिना आला तेव्हा लोकांना वाटलं की बळीराम खरंच घर सोडून गेला. तर इकडे सुनीता आणि राहुलला वाटलं की आता या कायद्याच्या तावडीतून आपण सुटलो आहोत. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही सुगावा तो सोडतोच. बळीराम यांच्या भावाला सुनीताच्या वागण्यावर संशय येत होता. अखेर एप्रिल 2026 त्याने रबाळे MIDC म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये बळीराम यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर बळीराम याच्या तपासाला सुरुवात झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरली गेली आणि सर्वात आधी बळीराम, सुनीता आणि राहुल यांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले आणि तेथेच पोलिसांना शंका आली. बळीराम गायब झाल्यापासून सुनीता आणि राहुल एकाच वेगवेगळ्या नंबरवर तासनतास बोलत होते. इतकंच नाही तर बळीराम गायब झाल्याच्या रात्रीपासून राहुल, ज्या दिवशी तो बळीराम गायब झाला त्या दिवशीचं लोकेशन जे राहुलचं होतं ते एरोली आणि गावली देव या जंगलाच्या परिसरात दाखवत होतं. पोलिसांनी सुनीता आणि राहुल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघेही पोलिसांची दिशाभूल करत होते. आम्हाला काहीच माहिती नाही, ते स्वतः निघून गेलं असं सुनीता रडत रडत सांगत होती. पण जेव्हा पोलिसांनी दोघांना वेगवेगळ्या खोलीत बसवून ठेवलं, त्यांच्यासमोर कॉल डिटेल्स ठेवले, लोकेशनचे पुरावे ठेवले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांच्या खाकी वर्दीचा इंगा दाखवताच राहुल आणि सुनीता पुरते तुटले गेले आणि त्यांनी 11 महिन्यापूर्वी केलेल्या त्या भयानक हत्याकांडाची संपूर्णच कबुली दिली. आज रबाळे MIDC पोलिसांनी सुनीता आणि राहुल या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. सध्या पोलीस गावली देऊळ पहाडीच्या जंगलात बळीराम यांच्या मृतदेहाचे जे अवशेष आहेत ते शोधण्याचं काम करत आहे. मात्र 11 महिन्याच्या गुन्ह्याला सुनीता आणि राहुल यांनी परफेक्ट मर्डर समजत सर्व काही मार्गी लावलं होतं. त्याचा शेवट अखेर तुरुंगाच्या कोठडीत झाला. मित्रांनो, आपण कितीही लपून राहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी खाकी वर्दीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आपला पुरावा कुठे ना कुठे आपण सोडलेला असतो आणि त्यामध्ये आपण 100% सापडतो. त्यामुळे अशा गुन्हेगारी वृत्तीचा स्वभाव मानण्यापेक्षा तुम्ही त्या पद्धतीने वागू नका, जेणेकरून पोलिसांच्या तावडीत आणि जेलची हवा खावी लागेल. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.